साधनेमध्ये आपण बरेच भाग बघितले आहे ना आतापर्यंत सगळे वेगळे आणि एक छोटासा भाग जो आहे तो राहिलेला आहे. तसं तर अनएंडिंग आहे ते, पण तरी त्यातला एक छोटा भाग जो आहे तो आपण सुरुवातीला काय करतो आहे, सगळ्यात पहिले काय करतो आपण 3 वेळ फुफ्फुसामध्ये श्वास घेतो आपण 3 वेळ आहे ना. घेतला 10 किती वेळ घेतो 3 सेकंद आणि सोडतो किती 10 सेकंद. तर ही जी क्रिया आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला 10 सेकंदपर्यंत तुम्ही करता, कोण नाही करत सांगा, कोणाच जमत नाही. 3 सेकंद घेऊन 10 सेकंद सोडण्याची क्रिया जी आहे नाही कोणाला जमत नाही ते सांगा मला फक्त, म्हणजे मी त्याला सांगतो तसंच करायचं. सगळ्यांना जमतं हां, मग मी ट्रायल घेतो तुमची. चल इथून सुरू काय करायचं, बजायला व्यवस्थित पाय बरोबर उजवा पाय असंच बसायचं. काय हा सगळ्यात इझिएस्ट मोड आहे बरं ना. आणि कसं घ्यायचं 3 सेकंद घ्यायचं आणि 10 सेकंद सोडायचं. तर पूर्ण जर सोडायचं म्हणजे काय 3 सेकंद कुठे घेतला आपण फुफ्फुसामध्ये. ती प्रक्रिया माहिती आहे तुम्हाला कशी घ्यायची. आपण जो श्वास नेहमी घेतो तो कसा घेतो, असा घेतो आहे ना, असा घेतो. तो असं नाही घ्यायचा, आतून घ्यायचं, असं आतून खिचायचं वरती झालं ना. आपण वरतून खिचतो असं नाही खिचायचं आहे, हा खालून आवाज नाही त्याचा बरं. आणि हे सगळं ताणलं जातं पूर्ण छाती लक्षात. आणि सोडताना 10 सेकंद सोडताना आपण काय करायचं, पूर्ण जेवढं काही असेल नसेल आतमध्ये शरीरामध्ये वायू तो बाहेर निघाला पाहिजे एवढं 10 सेकंद ठेवलं आहे. काही घ्यायचं आणि 10 सेकंद सोडायचं. ते मग होतं 10 सेकंद इतकी झाली क्रिया की पुन्हा रिपीट असं 3 रोखून नाही ठेवलं, त्या आपोआपच रोखलं जातं. तुम्ही स्टार्ट करा तिथपर्यंत झालं असं होतं की नाही बा, एकदा करून दाखवतो. मी विचारलं ना तुम्हाला पहिले, मला माहिती आहे ना ते म्हणून तू हां तर आलं लक्षात ना. हे ओठ असा चंबूसारखं ओठाचं करायचं आणि पूर्णपणे जिथपर्यंत टोल पडत नाही आपल्याला तिथपर्यंत आपलं सोडणं सुरू झालं पाहिजे बाहेर. तर उद्देश आहे की सगळी हवा बाहेर, पोटातली बाहेर, छातीतली पोटातली पाठीतली सगळे. चंबू करायचा असा ओठाचा म्हणजे बरोबर विसर कशी वाजवतो आपण त्याच्यासारखी पूर्ण हवा बाहेर गेली पाहिजे आणि कंट्रोल राहतं ते. असं नुसतं डायरेक्ट पूर्ण उघडून दिलं एकाच्या सगळी होत नाही, ती कंट्रोलमध्ये सोडायचं. आलं घड्या बा काय तुमलं बरोबर पूर्ण 10 सेकंद ते आपण प्रयत्न कशासाठी सांगितलं. असा प्रयत्न आपण घरी करताना केलं की नाही. घरी आपण करताना हे 3 श्वास जो आपण घेतो आहे ते आपण घड्यासमोर ठेवून घ्यायचे आणि साधनाही करताना काय करत नाही. तुम्ही स्टॉपवॉच असेल ती स्टॉपवॉच समोर घ्या आणि साधना करा केलं की. म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुठपर्यंत आलो आणि नंतर मग ते झालं की मग पुढचं बघता येतं. हे सगळ्यात महत्त्वाचं यासाठी आहे की याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, सांगू शकतो काय क्रिया होते त्याच्यामध्ये. 3 सेकंद तुम्ही पूर्णपणे हे घेतलेलं आहे आणि सोडताना काय करताय तुम्ही स्मूथली रिलीज करताय आहे की नाही. येताना 3 सेकंद ते कॅपॅसिटी जेवढी आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे ती 3 सेकंदात ती कवर होते पूर्ण. काही फुफ्फुसातच जाता येते फक्त, इतर ठिकाणी नाही. आणि सोडताना तिथूनच ते बाहेर पडतं आहे आणि स्मूथली बाहेर पडतं आहे. त्यामुळे जो वायू आहे कळलं की जो आपण घेतलेला प्राण
तर तो काय असतो एकदम डिस्चार्ज नाही होत. तर त्यामुळे तो जास्तीत जास्त इथले जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे डिझॉल्व्ह होतो. आलं सर, ही क्रिया आहे, ही जास्त ही आहे. म्हणजे 50% आपली साधना जी आहे ना ती याच्यात आहे. हे जर जमलं तुम्हाला तर 10 सेकंदाचा आपण नॅस करतो, 10 सेकंदाचा पूर्ण आपला ओंकार होतो का बरोबर, हात बरोबर जातात का तिथपर्यंत, मध्येच संपून जातो. जर असं नाही करता आलं आपल्याला तर 10 सेकंदही आपलं त्याच्यात होईल ना, आहे की नाही. तर मग 10 सेकंदाचं करता आलं म्हणजे आपण 10च आहे, पहिले तर 15 होते, 20 होते, है ना. तर हे आपल्याला पूर्ण आपला शरीर जे आहे, आपला श्वास जो आहे, आपलं ब्रेथिंग आहे, हे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. कळलं की नाही. मग कोणताही व्हायरस जात नाही आतमध्ये. आलं लक्षात. कर तुम्ही वापरतच नव्हते ना, ती आहेच ऑलरेडी, पण तुम्ही 15% वापरत होते फक्त. ॲक्च्युली किती आहे, 100% नाही, पण 80% तर वापरायला पाहिजे ना. ती वापरल्या गेली तर आपल्या शरीराचं पुष्कळ म्हणतात. तुमच्या चेहऱ्यावरती काय असतो, ग्लो असतो ना. कोणता असतो, आर्टिफिशियल ग्लो असतो. तो नॅचरल ग्लो असतो. तो कशामुळे येतो, ह्याच्यामुळे असतो. तुमचा श्वासोच्छ्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे शरीराचा, आणि तो कंट्रोल्ड असला. कारण की आता मी रस्त्याने स्कूटर घेऊन जातो, मध्ये एकदम ट्रक येतो, काय येतो, एकदम हे येतो, धुडाळा उडतो किंवा येतो, मी त्यावेळेला श्वास थांबून देतो. पूर्ण समोर निघाल्यानंतर पुन्हा श्वास घेतो. आता काय करायचं, इकडे परत नाकाला रुमाल आता सध्या आहे तो बरं आहे, नाही तर मग नाकाला रुमाल काही करता येत नाही. मग सगळं तो धुराळा सगळा नाकाला जातो. त्यामुळे श्वासच थांबवून द्यायचा, पडत नाही आपण गाडीवर. ही सवय लागली तर सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात आपल्याला. दिसायला सोपं आहे पण फार महत्त्वाचं आहे. सगळे श्वासाचे त्रास तुमच्या नुसत्या उड्याने दूर होतात. एकदा सोडला नाही की 2-3दा सोडला. कसं ओळखलं, 2दा सोडलं म्हणजे 2दा केलं मी. श्वास घेतला, सोडला, 2दा सोडून दिला. नाही, 3 सेकंद घेतला आणि 10 सेकंद सोडला. मला लवकर झालं ते 2. म्हणून म्हणून की एकाच 2 सोडले का. नाही, तुम्ही बोलत माझं बोलणं सुरू राहील ना. तुमची यायचं कॉन्सेप्ट करतो म्हणून 2दा मी पाहिलं. आणि नसेल जमत ओढून ताणून करू नका, कळलं की नाही. कारण ही एकदम नाही जमत, हळूहळू स्लोली ती क्रिया होते. ज्याला सवय नाही आहे योगासन प्राणायाम करायची त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे एकदम नाही जमलं तर काय हरकत नाही, जेवढं जमलं तेवढंच. जमलं बरं. झाले 10 सेकंद. 10 सेकंद झाले वाटतं. शंभू करायचा उठायचा.
ओठ बंद आहेत ना, कसा श्वास बाहेर जातो आहे. चंबू करायचा ओठाचा. ठीक आहे. उद्देश काय आहे की नसेल जमत तरी काही हरकत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये मी इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यात सांगितलं, नसेल जमत आपल्या पद्धतीने करा, ओढून ताणून करायला आणि प्रॉब्लेम हे मुद्दा मी सांगितलं त्याच्यात की आपल्याला हळूहळू प्रॅक्टिसनी जमायला लागतं. चालेल की प्रयत्न करायचा, मात्र प्रयत्नच नाही केला तर काही जमणार नाही. प्रयत्न करायचा, तर त्याने आपोआप आपल्याला सगळं, आपण जी 10 सेकंदाची साधना करतो आहे, 5 सेकंदाची करतो आहे, तर ॲटोमॅटिक त्याचा कंट्रोल आपल्यामध्ये यायला लागतो. आणि सगळा प्राणायाम आहे पूर्ण साधनेमध्ये. कळलं? नामस्मरण आहे, तसंच आहे. 5 सेकंद करतो आहे ते 10 सेकंदी आहे, 20 सेकंदी आहे, 36 सेकंदी आहे. आता आपल्याला सगळ्यांना करता यावं म्हणून खालच्या लेवलला आणलं सगळं 5 सेकंद. लक्षात? आता दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग जो आहे हा एक झाला. समजा घरी प्रॅक्टिस करायची, आपल्याला प्राणायाम करायचा प्रयत्न करा, त्याच्यात एक आपोआप होतो. कळलं ना? हा एक झाला. दुसरा कोणता महत्त्वाचा भाग आहे काय? झालं सांग. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते स्केल. कळलं की नाही? हे स्केल जे आहे ना, त्यात मी तेच पूर्ण करून दाखवतो आहे. आपण घरी आपल्याला जर कंटिन्यू ठेवायचं आहे, आपण इथे जे शिकलो आहे ते आपल्या घरी करावंसं वाटतं, तर आपण काही दिवसभर साधना नाही करणार नाही. कळलं की नाही? तर साधना करणार नाही, पण साधनेची प्रॅक्टिस आपल्याला करता येते. जेव्हा काही वेळ मिळाला आपल्याला, त्याला काही सकाळ संध्याकाळ दुपार रात्र असं याचं काही नाही, बंधन नाही आहे, केव्हाही करू शकता. कारण ते आपण फक्त प्रॅक्टिस करतो आहे. ते आयुष्यात ती प्रॅक्टिस करताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हाताचं सांगितलं तुम्हाला आहे ना, परत एकदा आपण ट्रायल घेऊ. त्याचं काय करायचं, एक लक्षपूर्वक घ्यायचा. कळलं की नाही? हात असा घ्यायचा आपला, कळलं, इथे टेक वाटलं पायावरती, आणि हा दुसरा हात आहे, उजवा हात जो आहे तो याला असा, हे बघा असं आहे ना, ही क्रिया आहे. हे बघा, हात असा फिरवून असतात, असं फिरवून असतात, गोल फिरवायचं. इकडे माझ्याकडे बघा, असंच फिरवा आहे. आता काय करायचं, असं फिरवल्यानंतर आता हाताकडे जवळजवळ आणा, आणि मग त्याला नुसता टच झाला पाहिजे, असा नुसता टच झाला पाहिजे आहे, असा नुसता टच करायचा. आता काय करायचं, टच आता हे झालं बरोबर आहे इथपर्यंत. आता काय करायचं, जेव्हा टच होईल त्याच वेळेला जोराने म्हणा काय, थांबा. जमलं? म्हणजे हा टच आणि इथला. आता हा काय, आपण 3 सेकंदाचा ओंकार केला, हाही ओंकारच आहे, 3 सेकंदाचा. आता मग 5 सेकंदाचा करायचा, 10 सेकंद करायचा, 20 सेकंद करायचा. तर काय करावं लागेल आपल्याला की प्रत्येक वेळेला आपण 3 सेकंदाचा केला तर आपल्याला किती श्वासाची आवश्यकता होती तेवढाच घ्यायचा. कळलं की नाही? इतकं मोठं घेऊन काय फायदा नाही. एवढंच घ्यायचं, 3 सेकंद करायचं आणि मग आता एक नुसताचा केला की झालं. आता 5 सेकंदाचा करायचा आहे, तर काय करावं लागेल, आता तू बघा, पहिले एकदा दोनदा बघा, मग माझ्याबरोबर स्टार्ट करा. काय करतो मी, इथे आघात केला, हात गेला माझा मागे. आता पुन्हा आला की मी हा क्रम जो आहे, या क्रमामध्ये मी काय करतो, श्वास घेतो. करा.
थांब झालं. आता एक आपण 5 सेकंदाचं केलं. आता 10 सेकंद करायचं आहे. तर श्वास करायला किती घ्यायला लागेल? ही आपली रेंज आहे, याच्यामध्ये श्वास आहे. झालं ना. आता श्वास घेताना आता तुम्ही 3 सेकंद श्वास घेतला होता मगाशी आणि 10 सेकंद रिलीज केलं. झालं की नाही? म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला खूप वेळ लागतो का? तर सोडायला किती सोडू शकता ना तुम्ही आरामात, आहे की नाही? जसं मी 3 सेकंद सांगितलं तर श्वास घ्या आणि 10 सेकंद सोडा, 10 सेकंदही सोडतायत. 15 सेकंद सांगितलं तर 15 सेकंदही सोडतात. ते रिलीज म्हणून आपण की विसरसारखं आपण जे करतो, ओठात चंबू करतो, तो कंट्रोल करतो. किती सोडायचं आपले जीभ आणि ओठ हे कंट्रोल करतात आणि आपलं चाललं आहे. 15 सेकंदही सोडता येतं आपल्याला, कारण की 20 सेकंदही सोडता येतं. कंट्रोल करण्यावरती हे सगळीकडे पूर्ण साधनेमध्ये कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. व्हॉल्यूम कंट्रोल, स्वराचा कंट्रोल, नंतर शरीराचा कंट्रोल, पूर्ण शरीर वाकडं तिकडे जायला पाहिजे, तो सरळ बसला पाहिजे, हे सगळे कंट्रोल आहेत पूर्ण. कळलं की? आता 10 सेकंदाचं 2दा करतो, मग स्टार्ट करा. मी इथे आलो, इथे आल्यानंतर मी श्वास घेतो. आणि मुवमेंट बिलकुल सिम्पल, वर हात नाही न्यायचा, खाली हात न्यायचा, हे इथे आता हेच आपण ओम श्री साईनाथाय नमः म्हटलं तर कसं म्हणा? हातात हात करून घेऊ. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. म्हणा ओम श्री साईनाथाय नमः. य नमः. बरोबर त्याला पाहिजे. य नमः, य नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. कळलं? करा. बड़ा मोठा झालं सगळे सारखा व्हायला पाहिजे. झालं. ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? आता याच्यात आपण रिदममध्ये स्वराला आणायचा प्रयत्न केला आहे ना. हे रिदम यांनी आपल्याला साधला झाला. आता आपल्याला दुसरं त्याचं टायमिंग म्हणजे वेळ, कारण 5 सेकंद 10 सेकंद ही वेळ आता आपण हाताने करू असं आहे ना. हे बघ, बोट असं सरळ इथं टेकायचं नाही, याला टेकलं की गेला कामाला ना. इथं सरळ 90 डिग्रीचा हाताचा कोन असं करा, असा ठेवा. हा इकडे हात आहे असे केला. आता काय करायचं आपल्याला? श्वास घ्यायचा आहे. 1.5 सेकंद श्वास घ्यायचा आहे. 1 सेकंद थांबायचं आहे. पॉज घ्यायचा. पॉज.
पॉज पॉज. कळलं. ही अशी सवय लागली पाहिजे. म्हणजे आपला घड्याळ पाहिजे अर्थ नाही. आपोआपच आपली हात घड्याळ 1.5 सेकंद म्हणजे स्पीड वाढली आता 5 सेकंद म्हणजे हळू झाले. आलं. हेच आपल्याला काय करता येतं, नामस्मरण करता येतं. याच्यावरतीच नामस्मरण. तुम्ही आता श्वास घेतो. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. करा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओ बिलकुल म्हणायचं नाही. ओम श्री साईनाथाय नमः. 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 थांबा. आला कंट्रोल. जाणवली ना आपल्याला कंट्रोल येतो की नाही बरोबर. म्हणजे घड्याळांना पाहता आपल्याला कळतं की आपण, आणि त्याच्यामध्ये स्पीड जी आहे ती कमी जास्त होत नाही. हात चाला खाली तिथे बरोबर आपला आवाजही स्टार्ट केला, परत इथून खाली उतरत चालला. म्हणजे उच्चार, मध्य आणि लय या पाहून. आणि लय करताना य नमः हे आपलं पाठ पाहिजे. य नमः. आवाज कुठेही वाढत नाही. आवाज आपण मुद्दाम वाढवतो कारण कंट्रोल गेला नसतो. आवाज वाढवच नाही. श्वासात आणि तुमच्या म्हणण्यामध्ये, श्वास तुमच्या म्हणण्यामध्ये नाही आला पाहिजे तर आवाज वाढतो. श्वास पहिले आपला आला या ठिकाणी. पॉज घेतला आपण. य नमः य नमः य नमः य नमः य नमः. आता मला हात तुमचा जर खाली चालला आहे तर असं येईल का. मी जर चुकीचं म्हटलं तर कसं येईल बा. हाताची ठेवून कशी बघ ग्राफ असतो की नाही. य नमः पुढे गेलं. य नमः कसं झाला. य नमः चाल वर गेलं. असं य नमः य नमः य नमः. जायत ना. चुकलं तर कसा फरक पडला. तसंच ओम श्री साईनाथा. था खाली आला ना. ओम श्री साईनाथा 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 म्हणा. साईनाथा 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 साईनाथा. थावर गेला का म्हणा. एवढंच म्हणा. आणि हा तसा घेतला, असा घेतला सर्क्युलर तरी चालतं.
झटक्यात नाही, नाद आला पाहिजे, नाद आला पाहिजे. साईनाथा साईनाथा साईनाथा. ओम ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. 10 सेकंद. ओम श्री साईनाथाय नमः. करा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. आता 20 सेकंद म्हणा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. किती झालं? 20 सेकंद. म्हणजे किती म्हणता येतं तुम्हाला? जसं तुमचा प्राणायाम श्वास रोखण्याची क्रिया तुमची जेवढी चांगली होईल त्याला की नाही तेवढं आपला साऊंड जो आहे आपल्या कंट्रोलमध्ये येतो. कळलं ना? पण आता आपला आचार म्हणजे आपलं शरीर कंट्रोलमध्ये आलं तर असे आणते असे है ना, असं 90 डिग्री आहे ना. आता बघा मी एकदा करून दाखवतो. श्वास पहिले. ओम श्री श्वास साईनाथाय नमः. मागे पुढे जातो हात. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. करा. एकासारखं स्टार्ट करा एका वेळेला. थांबा. स्टार्ट म्हटलं की स्टार्ट. श्वास घेऊन वरती. साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. खरं आपल्याला सवय करायला साधनेत 5 सेकंद सांगितलं 5 सेकंद करायचं. न्यास करतो 10 सेकंद आहे की नाही. तसं जेवढं आपलं आता तारक मंत्र किती सेकंदाचा आहे? तारक मंत्र 7.5 सेकंदाचा आहे ना. आता तो
आता हे सगळं आपल्याला एक अंदाज आला आपल्याबरोबर आपल्या सवयीने आपण बरोबर आपले हातसुद्धा तसेच जातात केलं नाही. तसं इथे घ्यायचं मी श्वास घेतो. ओम श्री सद्गुरुनाथ दादाय नमः. 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 कळलं? याच्यामध्ये 2 सवयी लागतात आपल्याला. आपण न्यास करतो की नाही, 10 सेकंदाचा आहे. हे अंतर 10 सेकंद जास्त आहे. या ठिकाणी आपल्याला आता असं आपण करताना श्वास घेताना झटके दिले का कुठे, किंवा असं करताना आपला हात कंटिन्यू जात होता ना, की आता मध्ये ओम श्री साईनाथाय नमः असं केलं का आपण. पण न्यास करताना आपण असंच करतो. बरं ना, असं घेतला ओम श्री साईनाथाय नमः. आपण करतो, सगळेच करतो आपण. म्हणजे तुमची रिदम जो आहे तो बरोबर इथून असं स्मूथली बरं ना, बरोबर इथून पोचला पाहिजे. तो इथे आता मग इथे घेतलं हे आणखीन मोठं. आता इथं काय करायचं मग, तर इथे तुमची स्पीड वाढली पाहिजे. कळलं की नाही. श्वास तर तेवढाच राहणार, तो वाढणार. इतकं कळलं. ही स्पीड वाढवली आपण, इथे स्पीड वाढवली आपण. पण स्पीड वाढताना झटके नाही दिले नाही तर, आणि उरलेलं मग एकदम एकायचं साप. हे पुढचा ओंकार करायचा ना, इथपर्यंत आलो आपण करता करता. आता उरलेला भाग राहिलाच आहे, ओंकार संपला तर असे करतात सगळे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, वाकायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, पाठीचा काना स्ट्रेट लाईनच राहायला पाहिजे शेवटपर्यंत. कळलं की नाही. म्हणून पहिल्यांदा आपण इथे घेतला का असं नाही करायचं. कळलं. चाललं आपला हात बसला पाहिजे म्हणून मान भरतो, काही नाही. हे पूर्ण शरीर, कंप्लीट शरीर, फक्त मोमेंट कोणाचे आहेत, फक्त हाताचे मोमेंट्स आहे. बाकी कुठलीही शरीराची मोमेंट नाही आहे. आता इथून मी पहिला घेतला, भुयांच्या वर ठेवला, इथे टेकवलं बरोबर, ब्रह्मरंध्राच्या इथे येतं ते, आणि इथून नुसता स्पर्श, नुसता टच केलं. आता इथून टच करताना मग इकडला भाग येऊ दे, इकडला काही आवश्यकता नाही. जो आला तो सगळा बरोबर येतो. आता इथून येताना काय होतं, असं करायचं नाही. जितकं लागतं तेवढंच लागू द्या ना. इथून सरळ इथं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथून नाभीच्या खाली 3 बोटं इथपर्यंत आपला हाताला. चला. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे काय करायचं आहे. तिसरं हा झालं, हा तिसरा. आता याच्यावरती काय करायचं, काय कोणते घाई करायची काय नाही, पूर्ण हात सोडून दे पाठीवरती. कळलं की नाही. हे जे आहे तुमचे परफेक्ट कानाला लागले पाहिजे. लागतात मान्य बापूजी, असं नाही करायचं. हे लागलं बरोबर. मान सरळ, हात मागे करा. किती जातं बघा इथं. कळलं ना. इथून एवढा हात सरळ राखी झाला. मग इथून नुसता हात खाली येतो, ओंकार करत झालं. इथून हृदय चालू. इथे आपलं जे काय डायफ्रॅम इथे या ठिकाणी इथपर्यंत आलं. मागच्या ह्याच्याला हात असा घ्यायचा, हात असाच जाऊ द्यायचा मागे, आणि असा हात राहायला पाहिजे. असा पूर्ण हात जितका वर घेता येईल तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तेवढा वर घ्या. मग मी इतका घेऊ शकतो वरती, आहे ना. पण हे असं करताना असं वाकलं नाही पाहिजे. लक्षात शरीर जसं तसंच, हातच फक्त फिरले पाहिजे. इथून पूर्ण असे हात सरळ हात खाली चालतात. आता या ठिकाणी अंतर कमी आहे तर स्पीड किती राहील, अगदी कमी राहील. नाही तर इथून आणून घेता आता संपला, आता काय करू, हो चालू आहे
हात जागेवर आहे, तसं नाही झालं पाहिजे. पूर्ण हात त्याचे व्हायब्रेशन्स बरोबर स्टेडीली गेले पाहिजे सगळीकडे. हे न्यासच झालं. नामस्मरण झालं, तारक मंत्र झाला, महामंत्र आहे ना. महामंत्र कसा करायचा, तो सगळ्यांना येतोच आहे. फक्त त्यामध्ये फरक पुढे पडतो की आपण म्हणताना काय करतो आहे, उच्चार जो आहे आपण तो उच्चार बरोबर नाही करत आहे ना. आता म्हणताना थोडंसं तुम्ही आपण काय करतो आहे, सर्व मंगल मानतो म्हणजे काय करतो आपण, हे म्हणण्याचा उद्देश काय आहे. म्हणतो नाही सर्व मंगल मांगल्ये, म्हणजे काय करतो आपण, तिला काय प्रार्थना करतो, म्हणजे आपलंच मंगल नाही, सर्व विश्वाचं मंगल होऊ दे, कळलं की नाही. तर ते होऊ देताना मग आपला आवाज कसा पाहिजे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. असं पाहिजे. ती म्हणेल चला प्रस्तुत आहे काय, नमोस्तुते आहे, तुम्ही प्रस्तुत आहे जा. काय कसा पाहिजे, गोड आवाज पाहिजे ना, काय की नाही. पण वेळेचं बंधन मात्र पाळलंच पाहिजे. मग त्याला तुम्ही थोडी स्पीड वाढवावं लागेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि हे सगळे पद म्हणताना चढउतार जो आहे तो स्टेडीली, आपण सांगितलं ग्राफ काढला आपण पूर्णचा, तो तसाच झाला पाहिजे, या पद्धतीनेच झाला पाहिजे. असं नाही की हा वर गेला हा खाली हा खालती, असा तिकड्यासारखा वाकडा तिकडे नको, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुन्हा सारखं झालं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बरोबर खालीवर तुमच्या म्हणण्याप्रमाणे येतं की नाही, हात करून नुसतं असा हात केला, इथून सुरू केलं बरं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आलं बरोबर, करून घ्या आता, म्हणून करून घ्या सगळे स्टार्ट. झालं बरोबर. येतं ना, प्रॅक्टिस ही आपल्या घरीच दोघं आपल्या घरची 10 सेकंद 5-5-5-5 म्हणजे 20 सेकंद होईल, 10 नाही. हे पण सर्व मंगल मांगल्ये हे 5 सेकंद झाले. शिवे सर्वार्थ साधिके हे 10 सेकंद झाले. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि आपल्याला जिथे वाटला संपल्यानंतर तिथे आपला एकदम श्वास जमणार नाही, 20 सेकंदाचा श्वास एकदम नाही जमणार. तर जिथे आपल्याला पॉज झाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी श्वास घेऊन घ्यायचा, म्हणजे आवाजात फरक पडत नाही. मध्ये श्वास घेतला, वर चालला आणि श्वास घेतला तर गेला का, कळलं ना. खाली उतरताना श्वास घ्यायचा, असा आला की श्वास, तर बरोबर पुन्हा रिदम कंटिन्यू होतो. आणि असा खाली वरती जाताना हो गेला काहीच जमणार नाही, कळलं. श्वास नेहमी उतरत्या क्रमाने, चढत्या क्रमाने नाही, कळलं. अलग लक्षात. आणि आपण शेवटी काय, सगळ्यात शेवटी जयघोष, तर तो मोकळ्या मनाने करा, कळलं. ओरडूनही नाही, कळलं, प्रसन्नतेने करायचं असतं. हे सगळं व्यवस्थित झालं दादा. आता तुमचा जय जयकार असो म्हणा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. शटडाऊन झालं. पूर्ण मुलाखत.
आज साधनेची सगळं पूर्ण कशी घरी प्रॅक्टिस करायची हे आज सगळं पूर्ण झालं. अशी प्रॅक्टिस केली तुमची साधना सर्वोत्तम होईल. आता आपण आपलं गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला राऊंड आजचा शेवटचा दिवस नाही. नॉट लास्ट बट लास्ट कधीच नाही, लिस्ट. आणि या 10 दिवसात आता मी तुम्हाला विचारतो की तुम्ही हाऊ यू हॅव एन्जॉय. एक मिनिटाने एक बरोबर तुम्ही जे एन्जॉय केलं नेमकं तोच पोर्शन सांगा. साधना केली असं हे वगैरे नाही. तुम्ही घरून आलात तिथूनपासून तयार झाला घरी येण्यासाठी जी तुम्हाला मेहनत करावं लागली, कष्ट घ्यावं लागले, इथं आल्यानंतर मग इथलं आपण शेअर केला, परत जाऊन घरी कामं करायची. या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही स्वतःला कसं पुटअप करता. हे केलेले कष्ट मला फायद्यात पडले की अडचणीत पडले सांगा. करा स्टार्ट. समोर बसणाऱ्याला स्टार्ट करलं. आता मी स्टार्ट केलं की नाही माझं झालं काम. 10 दिवस जे आम्ही ते साधना केली तर 10 दिवस म्हणजे एकदम खूप छान वाटलं, उत्साह वाटला. आणि असं वाटलं तर आपण नवरात्रात जशी साधना करतो 10 दिवस तरी साधना करतो. आणि घरचं वातावरण चांगलं राहते, प्रफुल्लित राहते. आपणच जर चांगलं राहिलो तर पूर्ण घरातलं वातावरण चांगलं राहते. घरच्या लोकांना शिकवणार काय प्रयत्न करेल. आता घर केंद्र झालं पाहिजे आपण. घरच्या लोकांना शिकवलं पाहिजे. जो आपल्याला ऐकत असेल त्याला शिकवा पाहिजे. मुलगी ऐकत असेल मुलीला शिकवा. त्यांच्यामध्ये हे गेलं तर त्यांना पुढच्या भविष्यामध्ये त्यांना फायदा मिळेल. म्हणजे इथे तुम्ही जबरदस्ती या असं म्हणण्यापेक्षा त्यांना वाटलं पाहिजे की तुमचं बघून की बा तुम्ही इतकं सगळं आलेलं तर माझ्यात इच्छा निर्माण झाली. आणि जिथपर्यंत तहान लागत नाही तिथपर्यंत पाणी दिलं तो पित नाही. तुम्हाला गोष्ट माहिती आहे की नाही. एक राजा होता, घोड्यावरून चालला होता, जंगलातून चालला होता, पेट मारत चालला होता. मध्ये एक सुंदर सरोवर लागलं. तो उतरला, त्या सरोवरातलं छानपैकी पाणी पिला. त्याला वाटलं की आपला घोडाही आहे त्यालाही पाणी पावलं. तो त्याला घेऊन गेला. त्यांनी वाटतील तसं प्रयत्न करून त्यांचे हात नाही म्हणजे नाही. त्यांनी पाठशेट पण पाणी नाही पिलो. राजाला वाटलं एवढं चांगलं पाणी आहे घेत नाही. पण राजाला हे माहीत नव्हतं की माणसं तुला मानतात राजा म्हणून. तो स्वतःचा राजा. हॉर्स पॉवर त्याची आहे, तुमची नाही. त्याला की म्हणजे प्राणीसुद्धा आपलं अस्तित्व टिकवतात. त्याला तुम्ही जरी तो तुमच्यासोबत राहतात तरी तुम्ही म्हणाल तसं ते करणार नाही. त्यांच्या स्टेटसचा प्रश्न असतो. मला नकोच पाणी तुम्ही जबरदस्ती काय घेता. राजा म्हणून काय झालं तसं या ठिकाणी आपलं एक स्टेटस आहे. मुद्दाना शब्द वापरतो स्टेटस. की हे स्टेटस काय आहे. आय एम समथिंग डिफरंट. जे रोजचे रुटीन्स करतात, रोजचे कामं करतात, सर्व्हिस, नोकरी, ऑफिस, घर, धंदा, बिझनेस, हे सगळं नॅचरल आहे, रुटीन आहे. ते इट इज फॉर द पर्पज ऑफ युअर अर्निंग. कळलं. पण त्याच्यापेक्षा समथिंग डिफरंट काय काही वेगळं. रुटीन करणं हे वेगळं आणि त्याच्यापेक्षा काहीतरी समथिंग वेगळं करणं याला एक महत्त्व आहे की नाही. बियॉन्ड. याचं एक पिक्चर चांगलं वेगळं. पिक्चरमध्ये एक काय बघितलं पिक्चरमध्ये अरे तो बियॉन्ड होता. बियॉन्ड होता म्हणजे काय म्हणजे तो म्हणायचा की याच्यात हे आणखी असं दाखवलं असतं तर हा पिक्चर आणखी. म्हणजे संपूर्ण पिक्चरचं त्यांनी ॲनालिसिस केलं आणि तो पिक्चर जो आहे तो मी जर सांगितलं असतं हे सगळं ॲड केलं असतं तर भव्य दिव्य झालं असतं. असं बियॉन्ड नको. कळलं की नाही. ते कसं पाहिजे. ते जे पाहिजे ते कसं सांगितलं आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं आहे. काय सांगितलं आहे. सगळ्यामध्ये असून कशातच नाही आणि कशातही नसताना सगळ्यामध्ये आहोत. कळलं. काय याचा अर्थ होतो. म्हणजे सगळ्याच आहे पण तो दिसत म्हणजे सगळे कामं करतो पण वेगळा राहत. म्हणजे त्या ठिकाणी वेगळा राहतो म्हणजे काय राहतो. म्हणजे त्याचं महत्त्व सगळ्या गोष्टींमध्ये आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आहे म्हणजे काय ते पाहिजे. तसं नाही.
तो सगळ्यामध्ये आहे आणि कशातच नाही. म्हणजे काय, तो सगळ्यात आहे पण तो सगळ्यांसारखा आहे. तो काही वेगळा दिसत नाही त्याच्यामध्ये. सगळ्यात असून तो आपला वेगळा दिसत नाही येतो. म्हणजे तो आपला इगो किंवा मी काहीतरी सुपरवायझर आहे, मी मोठा आहे, मी काहीतरी प्रमुख आहे, या भावनेने तो वागत नाही. देव आपल्यासमोर असं वागतो का, गुरु आपल्यासमोर असं वागतात का, त्या भावनेने ते वागत नाही. ते आपल्यासोबतच राहतात. पण कसे राहतात, तुमच्यामध्येच आहेत पण तुम्हाला दिसत नाही. अडचण आली पटकन तुमच्यासोबत दावत येऊन जातात. तुम्हाला माहीतच नाही कोणी आलं, कोणी आपल्याला मदत केली, कोणी आपल्याला सांभाळलं. इतके ते आपल्यासोबत आहेत आणि तरी आपला मोठेपणा त्यांनी कधी व्यक्त केला का. दादाच म्हणतात मी सेवकांचा सेवक आहे. कल्पना करा, हे सगळ्यात मोठं प्राईम तत्व आहे या मार्गातलं, की मी सेवक आहे. मी राजा नाही म्हणून सांगितलं मला. तुम्ही राजा असाल तर तुमचा तो घोडासुद्धा तुमचं ऐकत नाही तर राजा कशाचा. आणि हे कसे आहेत, कोण यांचं ऐकत नाही, निसर्ग यांचं ऐकतो. बरं, जे पाहिजे एखाद्या वेळेस आवश्यकता असेल, एक गोव्याचं उदाहरण आहे दादांचं, की ज्याला दादा एक दोघं तिघांसोबत आरती वगैरे त्याच्यावर सोबत चालले होते असं फिरायला मॉर्निंग वॉकमध्ये. तर आकाशात एकदम ढगं आली की आता मुसळधार पाऊस येईल सगळ्यांना वाटलं. 10 ते 2 मिनटं त्या ढगांकडे पाहिलं ना, थांबवलं नाही, सरळ समोर जातो, पाऊस समोर पडतो. लक्षात घ्या, हे समोर जातो, पाऊस त्याच्या समोर, त्यांना काही पावसा धक्का सुद्धा नाही. हे शिवरात्रीच्या अवस्थेला आहे हे सगळ्या गोष्टी, की ती निसर्गसुद्धा त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. झालं की नाही. आणि हे आपण अनुभवतो नेहमी. तुम्ही बघा, ज्या वेळेला आपले उत्सव करतो आपण, त्या उत्सवाच्या वेळेला बघा बरोबर त्यांचा आशीर्वाद, निसर्गाचा आशीर्वाद कोणत्या रूपाने राहतो, पावसाच्या रूपाने राहतो. बरोबर पाऊस, गुरुपौर्णिमा असला की पाऊस आलाच पाहिजे. कोणताही उत्सव असू दे, त्यावेळेला जे वातावरणाचा जो घटक असेल तो तुमच्या पुढे आलाच पाहिजे. साधना केल्यानंतर तुम्हाला अंगामध्ये एकदम थंडगार वाटलं तर तिला किती उष्णता असतो, पंखे बंद आहे आपले, जाणवतं आपल्याला पंख्याची आवश्यकता आहे. तेच जर आपण तिकडे बसलो असतो तर अरे जर सूर्य ऑन फुल करून दे आहे ना. तसं ह्याचा अर्थ म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे ते मात्र समजलं पाहिजे, की सर्वामध्ये आहे. भगवद्गीतेचं सगळ्यात मोठं वाक्य आहे की सर्वामध्ये असून कशातच नसणं आणि कशातही नसताना सर्वामध्ये आहोत असं वाटणं. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, स्टेटस म्हटलं मी शब्द वापरला, हा व्यक्तिमत्व आपलं कळलं ना. पर्सनॅलिटी आपली कशी पाहिजे, की आपण जर तुमच्यामध्ये मी तुमच्यामध्ये नसलो तर तुम्हाला जाणवलं पाहिजे काका नाही येत, काका नाही येत, कळलं की नाही. ही नसली समजा समोर आपला ही आली नाही, का नाही द्या, म्हणजे एका क्षणामध्ये तिचं स्मरण आपल्याला ताबडतोब झालं पाहिजे. आणि नसेल होत तर तुमचं अस्तित्व काहीच नाही आहे की नाही. तुमचं अस्तित्व केव्हा राहील म्हणून तो शब्द मला इनडिस्पेन्सेबल आठवत ना. म्हणजे काय, म्हणजे तुमचं अस्तित्व असं पाहिजे की गुरूंना वाटलं पाहिजे की याला मी जर सांभाळलं नाही तरी माझं कार्य जे आहे घरोघरी जात आहे, खांद्यावरती फाटक्या खांद्यावरती झोळी घेऊन, कारण घरोघरी जात आहे. कोण नेत आहे, हा माझा भक्त, एक सामान्य माणूस. मग जबाबदारी कोणाची होते, नाही हा टिकला पाहिजे, जास्तीत जास्त राहायला हे कार्य आपलं आणखी पुढे जाईल. मी तर येणार नाही प्रत्येक वेळेला कार्य करणं, हेच तुम्ही सगळे आम्ही सगळेच कार्य करणार, बाहेरचे कोणी येणार नाही कार्य, आपणच लोकांपर्यंत जाणार. मग कसं जायचं लोकांपर्यंत, तर तुमचं व्यक्तिमत्व असं झालं पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे अरे तो नाही आला. म्हणजे 100 लोक आले तरी एक व्यक्तीने आली तर त्याची आठवण तुम्हाला जर त्याची आली, तुमची आठवण त्याला आली, त्या जागेला आली, तर समजायचं आपलं व्यक्तिमत्व काही आहे. कळलं की नाही. पण दोन्ही प्रकारचं असतं, चांगलं आणि वाईट. चांगलं व्यक्तिमत्व आलं पाहिजे, वाईट व्यक्तिमत्व नको. नाही तर मग दादा म्हटलं आहे, दरबार खुदा का हो तो घडी फेक दो और महफिल हो तर घडी देख लो. महफिलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याची आठवण नाही आली तर तुमची चांगलं आहे. पण दरबार खुदा का हो त्या ठिकाणी तुम्ही दिसला नाही तर जाणवलं पाहिजे प्रत्येकाला. बरं की हा फरक आहे आपल्या. दादांचं अस्तित्व असं आहे की दादा सर्वीकडे आहे. जर म्हणजे कुठे म्हणतात यत्र तर सर्वत्र. अगदी लहानशा कीटकापासून प्राण्यांपासून माणसापासून सगळ्यामध्ये
ज्यांचं अस्तित्व आहे ते संत, त्या विभूती, बरं की नाही? आणि ते आपल्या आजूबाजूला सतत मला तुमच्यापाशी अगदी आहेतच. तुम्ही कुठेही असा, तुम्हाला ते सोडत नाही. तुम्ही तिथून पाय आत घेतला आणि एक टाकला, नमस्कार केला तुम्ही दादाचे झाले. आता तुम्ही कितीही पळ काढला आणि किती दूर गेले तुम्ही, तर तुम्हाला ते धरून ते आपल्या झोळीमध्ये बसून राहते. कुठे जातो पहा तुम्ही आता, आहे की नाही? त्या झोळीतून तुम्हाला बाहेर जाऊ देत नाही. तुम्ही प्रयत्न करा, लाकूड्यात मला उडी मारू देत ना, किती वेळ इथंच बसलेला आहे काय. आता कोरोनाचं सगळं घरातल्या घरातून बसलेलं, थोडंसं बाहेर जाऊ द्या ना. नाही, इथेच राहा. जेव्हा तशी वेळ बाहेर जायची त्याच वेळेला मी तुला बाहेर टाकेन. तिथून मी सांभाळतो तुला, ते वजन सहन करतो. कळलं की तुला तिथे बसवलं आणि तिथला ओंकार बाहेर पडेल आणि तो आपल्यापर्यंत आला. कळलं की गुरु कार्य हे असे करतो. चेहरा पण कार्य नाही करत, व्यक्ती पण कार्य करत नाही. कळलं तुमच्यामध्ये ऑलरेडी जे अंश आहे गुरूंचा, किंवा तरी गतजन्मात तुमची गाठ झालेली आहे गुरूंची, भेट या जन्माची. कळलं की तेच सायकल आहे. पुन्हा आपण आणखी काही किती हजार वर्षांनी पुन्हा आपण असंच बसणार आहोत, असंच करणार असं फक्त याच्यापेक्षा आणखी वरची स्टेज समजा नाही आहे. हे सायकल आहे, सतत निसर्गाचं सायकल आहे. काय थांबतो कोणासाठी? कंटिन्युअस चेंज झालं, सतत सुरू असणार आहे. आपण असून काळ मात्र कायम राहणार आहे, तो कुठे जात नाही. तसं आपलं अस्तित्व मात्र, व्यक्तिमत्व, आपलं स्टेटस आपण असं निर्माण केलं पाहिजे की आपल्या गेल्यानंतरसुद्धा कोणताही प्रसंग आला की फटकन आपली आठवण आली पाहिजे. आपण नाही येते तिथून, यांना आपली आठवण आली पाहिजे. नाही तर तुम्ही तिथून या, मी आलो सगळे पळ, आता नको तुम्ही असेपर्यंत तुम्ही आलाच चांगला, गेल्यानंतर नको येऊ. तसं असं व्यक्तिमत्व पाहिजे. गेल्यानंतर येऊ नका परत. म्हणजे काय, आपल्यातले सद्गुण जे आहेत, चांगल्या गोष्टी आहेत त्या येऊ द्या. आपले दुर्गुण असतील ते तिकडे चालू दे, ते नको आणून तुम्ही आपल्यासोबत. बरोबर, हा फरक आहे. शब्दामध्ये अर्थ बदलतात. शब्द तेच पण अर्थ बदलतात. म्हणजे साधना जी आहे, आपण आता थोडे लोक असल्यामुळे व्यवस्थित चांगल्या प्रमाणात शिकवता आली, सांगता आली किंवा करता आली, प्रत्येकाला कव्हर करता आलं. 50-100 लोक राहिले की नाही करता येत कव्हर, कारण 25-30 तर त्याचं इकडे तिकडे टिवडाबाला करणं सुरू राहतं त्यांचं. काही राहतात ते सिरियसली घेतात, पण त्यांच्या बाजूला गोंधळ राहतो, पण त्यांना एका देत. आणि अगदीच जे मोठे हे असतात, खरोखर कार्यामध्ये असतात, ते नेहमी पहिल्या लाईनमध्ये बसतात किंवा सिनेमामध्ये पहिल्या लाईनमध्ये. ते म्हणजे काय की त्यांना प्रत्येक गोष्ट शिकण्याची इच्छा आहे. आणि ही इच्छा सगळ्यात बलवान आहे. इच्छाच नसेल, प्रत्यक्ष देवाने तुमच्यासमोर आला आहे आणि हे कर म्हटलं तर तुम्ही ऐकणार नाही देवाला. तुम्ही आपल्या जागा बसा ना, कशाला बसलेलं असलं तर बरं राहतं, कोणाचा त्रास नाही राहत. आई बाबा कसे सारखे मागे लागतात, हे कर ते कर ते कर, हे काम कर, बसले कशाला. तुम्ही तसंच केलं तर तुम्ही माझे आई बाबा झाले. तुम्ही देवच सांगते, आई बाबा नको. बरोबर आहे, खरं की तसं आहे. पण तरी ती माऊली आहे, तिच्या सावलीत आपण आहोत. आणि ते कायमचं त्या सावलीत आपण जिथपर्यंत राहू तिथपर्यंत आपल्याला जीवन जगताना कुठेही जाणवणार नाही, कुठे त्रास नाही जाणवणार, अडचण नाही जाणवणार. हे सगळं येणार आहे, येतच राहणार आहे, पण ते जाणवणार नाही आहे. येणं आणि जाणवणं याच्यात फरक आहे की नाही. काय येणं तर आहे, पण ते जाणवलं नाही, तर आलं कसं कळलंच नाही. म्हणजे आपण केवळ ॲज इट इज थ्रू आउट अवर लाईफ वी आर ऑलवेज फ्रेशनर वापरायची आवश्यकता नाही. बरोबर आहे ना. असं जीवन आपण जगायचं. आणि हे जगण्यासाठी माध्यम दिलं आहे दादाने आपल्या या युगामध्ये साधना. आणि ही साधना म्हणजे ही साधत नाही, ती साधना अनेक जन्मोजन्मी करायचीच आहे. फरक काय, ज्याला या मी एक दादा सहज प्रश्न केला होता त्यावेळेला, त्याला दादाने म्हणतो दिलं. दादा म्हणाले हे म्हणजे म्हटलं इतके जन्म आपल्याला जावं लागतील, म्हणजे आपले आहे ना की 5 जन्मानंतर मग ही अवस्था, त्यानंतर ही अवस्था, त्यानंतर ही अवस्था. म्हणजे इतके सगळे जन्म घेत जावं लागणार त्यासाठी, त्या अवस्था आपल्याला पाहिजे असते. तसं नाही, एकाच जन्मामध्ये तुम्हाला 5 अवस्था मिळतात. म्हणजे की कोणती कोणती होती, कोणती कोणती होत्या? 5 अवस्था कोणत्या होत्या? जीव, जीवात्मा, आत्मा,
परमात्मा ते वरचं आपल्या हातात नाही, ती अवस्था ते परमात्म्याच्या वरची अवस्था विभूती सम ती अवस्था. तर ही अवस्था तुम्हाला एकाच जन्मामध्ये सुद्धा प्राप्त करता येते जर तुमचं तेवढं डेडिकेशन असेल, तेवढं तुम्ही ती ऊर्जा घेऊन आला असेल सोबत, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजतेने मिळू शकतात, मागावं लागत नाही. कारण की ती आवश्यकता कोणाची आहे, कार्य कोणाला करायचं आहे, मला करायचं आहे, तुला करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे, कोणाला करायचं काय, कार्य दादा. आणि कार्य करायचं म्हणजे काय की समाजामध्ये निगेटिव्हिटी जी आता प्रचंड आहे, आजच्या काळामध्ये जी निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त वाढलेली आहे, ही निगेटिव्हिटी कमी करत जाणं. विश्वशांती म्हणजे दुसरं काय नाही. विश्वशांती म्हणजे सगळे एकमेकाकडे पाहते, बाबा छान छान असं नाही म्हणतात, त्या विषय सुरूच राहणार आहे. कारण की ही दोन्ही ज्या वेव्ज आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे वातावरणामध्ये सतत निर्माण होत असतं, कळलं की नाही. पण निगेटिव्ह वेव्ज जे आहेत वातावरणात वाढलं तर युद्धाचे प्रसंग उभे राहतात, कळलं की नाही. हे निगेटिव्ह वेव्ज कमी करणं हे गुरुमार्गाचं काम. हे जसे जसे कमी होत जातील, कमी म्हणजे कोणाच्या माध्यमातून कमी होतील, आपल्या माध्यमातून. कमी होण्याचं कार्य आपल्या माध्यमातून. आपण जी साधना करतो आहे, अनुष्ठान साधना राहते आपली, कशासाठी राहते ती, की त्या साधनेतून जेवढी वलय निर्माण झाली ती विश्वशांतीसाठी म्हणजे सगळी पॉझिटिव्ह वलय. आणि आपल्यासारखे हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत, आपणच करतो असं नाही. तर किती वलय निर्माण होतं तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, एक तर 100 आणि 100चे 1 लाख, आणि पुढे जात जा 11 ओंकार केले तर किती क्रिएट झाले व्यवस्थित पुढच्या जीवनात हिशोब करून. याचं उदाहरण तुम्हाला एक देतो मी. आता आपण रिलॅक्स आहोत होतं, आता काय उद्या याची घाई नाही आपण की मी एकाला सांगितलं, म्हणतं हा पेढा आहे, तुला आवडतो आणि मला खूप आवडतो. म्हटलं बा मी म्हणेन तेवढा खावा लागेल, बिलकुल म्हणेन. म्हटलं हा किती आहे, 1 ग्रॅम आहे. खाशील, हो म्हणे. हा म्हणलं शर्यत, बिलकुल म्हणे, काय माझ्या आवडीचा पदार्थ आहे म्हणे, मी तर खाणार. ठीक आहे म्हणे, हा 1 पेढा तुला देईन, दुसऱ्यांदा किती पेढे देईन तुला, 2 देईन, तिसऱ्यांदा किती देईन, 4 देईन. असं तुला 10 वेळ फक्त देणार. आहे तयार, हो. सांगा तुम्ही किती पेढे घालणार, सांगा किती. 16 256 असते, 256 गुणिले 256 करा ना. किती पेढे घालले, इन्फिनिटी झालं खाऊ शकेल. त्याला असं वाटलं का 1 ग्रॅम तर एवढा पेढा आपण पटकन आहे. त्याच्या मागचं वलयन्स सायकल त्याला माहीत नव्हतं कसं आहे, ते इतक्या पटीने वाढतं आहे ते. मग तर अरे हातो हे तर 3-4 वेळाच्या फिनिश होऊन आता त्याचे पैसे काढ पेढ्याचे आणि शर्यतीचे पैसे काढ, आणि हे सगळे तू ठेव. आता दुसऱ्याला शर्यत लावू नको म्हटलं अशी, नाही तर तुला कमवायचा धंदा करशील तू आणि प्रत्येकाला शर्यत लावत असेल खायला, हे तुझ्यापर्यंतच हो म्हणून. कळलं की नाही. इतके म्हणजे नुसतं सांगितलं किती इफिशियन्सी निर्माण होते. आपल्याला असं नाही कळलं, पेढ्याच्या रूपाने कळलं आपल्याला नाही कळत किती. इतकी ही जी वातावरणामध्ये निर्माण होतं, वलय निर्माण होतं, ध्वनी निर्माण होतं, लहरी ध्वनी प्लस चालू राहतं. आणि त्या शेवटी काय, ध्वनी लहरी प्रकाश. प्रकाश म्हणजे काय, लाईट नाही तुमच्या डोळ्यापुढे एकदम स्वच्छ प्रकाश आला डोळे बंद असतात असं नाही, तर तुम्हाला ज्ञान होणं म्हणजे प्रकाश. आपल्या जीवनाचं ज्ञान होणं, खाल्लं पिल्लं आणि गेलं ते जीवन नाही. कळलं की नाही. जीवनामध्ये काहीतरी असं करून जा की आपण पुढच्या जन्मात गेलो तर आपल्याला तेव्हाही आठवलं पाहिजे खरं आपण त्या जन्मात हे गेलो तर या जन्मात आपण त्याच्या पुढची स्टेप गाठवतो तर करून जा. दुसरे चांगले म्हणते वाईट म्हणते यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठीच करायचं आहे असं जीवन जगून जातं. बाकीचं सगळेच जगतात आहे की नाही. झाडं येतात, वाढतात, फळं फुलं येतात, पुन्हा वाळून जातात, मरून जातात, पुन्हा नुसते झाड लागतात आहे. हे तर सायकल आहे, निसर्गाचं सायकल आहे. पण त्या निसर्गामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व. आपण नर्सरीमध्ये जातो की नाही, काय करतो नर्सरीमध्ये तर अनेक हजारो झाडं असतात. आपण काय करतो, आवडतं की जे डोळ्याला आकर्षित करतं, डोळ्याला आकर्षित करतं. दृष्टी कुठे कोपऱ्यात जरी असेल तर एखादं तरी ते आपला एकदम अरे ते तिकडे दिसतं बघ, आपण शोधत राहतो आणि एकदम डोळा पडतात, अरे हे खूप सुंदर आहे, पटकन मला हे रोप द्या. म्हणजे आपण काय केलं,
निवडलं ना, तसं आपल्या जीवनामध्ये सगळे फुलं आहेतच, फुलासोबत काठी पण आहे. पण त्याच्यामध्ये असं फुल तुम्ही निवडा, म्हणजे जीवनाचं असं काही ध्येय निवडा की ते ध्येय तुम्ही जीवनभर जोपासलं पाहिजे. का सुंदर फुलासारखं कळलं की तुमचं जीवन भविष्यामध्ये का होईल, का होईल. द फ्रॅग्रन्स ऑफ युअर बॉडी इज लाईक ए फ्लॉवर. म्हणजे तुमचा स्वतःचा सुगंध घामाचा नाही, हा असा येऊ द्या की सगळ्या जगाला ही व्यक्ती आल्यावर असं वाटलं पाहिजे, अरे वा. नाही तर मग अशी व्यक्ती ती आल्यावर केव्हाही जाते बरोबर. वो आए आके चले गए, हम आए बाहर आए. अरे की नाही, एकच वाक्य आहे, म्हणजे सुंदर अर्थ आहे त्याचा. वो आए आके चले गए और ये आए बाहर आए. दादा यायची जेव्हा काय होतं, बाहेर आहे. इतक्या वेळेला आपण नुसतं वाट पाहत होतो, आले आता 1 दिवस झाला, 2 दिवस दादा नाही आले, म्हणजे बेचैन होत होतं. आणि एक दादा आले, माणसासारखेच माणूस, ते वेगळे, 4-3 तोंड नाही त्यांना, सगळे आपल्यासारखे. पण ते आल्यानंतर सुद्धा बाहेर आहे, म्हणजे सगळे खुश झाले, आनंदित झाले. असं व्यक्तिमत्व आपलं झालं पाहिजे, झालं की नाही. कसं आलं पाहिजे सांग ना, हे डोक्यात पाहिजे आपल्या शेर. असे छोट सुंदर सुंदर असतात, लहान लहानशी गोष्टी असतात. काय सांगितलं ना, नाही आता शेर सांगितलं तो सांग ना. ओ आहे असं करून म्हणजे आपल्या लक्षात असतं. ओ आहे आके चले गए और ये आहे कळलं. असं व्यक्तित्व आपलं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जबरदस्ती नाही, आर्टिफिशियल नाही, मेकअप करून नाही, तर नैसर्गिकरित्या. कळलं. तर आपलं जीवन आपल्यालाही आनंदमय होतं. अडचणी दुःख किती येऊ देत, ते काय पण ते म्हणजे अडचणी शेवटी घाबरतात. दादांना मागायचं काय मागायचं, दादा हे मागायचं नाही, मला पैसा दे, मला धन दे, मला दौलत दे, मला असं दे, मला तसं दे, मला प्रमोशन दे, मला चीफ मॅनेजर बनव, मला आणखीन काही काही हॉटेलचं बनव, हे मागणं नाही. काय मागायचं, मला सगळे संकट दे. कुंतीने माहिती आहे महाभारतामध्ये, कुंती माहिती आहे कोण आहे, ते सांगावं लागतं असतं. कोण आहे, पांडवांची आई. तिने कृष्णाला काय वर मागितलं, मला दुःख दे. करेक्ट. कशासाठी, काही जितकं मला दुःख जास्त आहे तेवढी मला तुझी आठवण जास्त आहे. कळेल. काय मागितलं बा, कसं आहे मागणं तरी कसं असतं, मी सुखात गेलो की तुला विसरून जाईल, पण तू मला सतत दुःखातच ठेव, जेणेकरून माझ्या जवळ तू सतत माझ्याजवळ आहे. काय मागावं देवा. कळलं. हा फरक आहे प्रत्येक गोष्टी. म्हणून तुम्हाला विचार, तुम्ही काय एन्जॉय केलं, काय केलं, हे घे. खरं सांगायचं तर पहिले 5 दिवस आईचं उठवण्यातच गेले. लवकर उठ. पण नंतरचा जो आठवडा सुरू केला, नाही स्वतःहून जाग यायला लागली आणि स्वतःहून इच्छा व्हायला लागली मला यायची. प्लस इथे यायला लागल्यापासून 10 दिवस झाले आता. इथून गेल्यानंतर दिवसभर एकही मिनटं मला आळस नाही. मी पूर्ण वेळ उत्साहात, आणि एकही मिनटं निगेटिव्हिटी कधीच मनात नाही आली. आता काही ना काही थोडंफार चिडचिड म्हणा, काही म्हणा व्हायचं दिवसभरातून, पण तेव्हापासून सगळं दूरच झालं आहे. म्हणजे मी फ्रेश राहते दिवसभर. साधना घरी साधना करा. आपल्याला काय पाहिजे ते ठरव. अर्धा तास साधना करून जर आपल्याला दिवस आपला असं पुढं चांगला जात असेल, आणि एखाद्या वेळेस आपला नर्वसनेस आला, काय झालं, काय करायचं, कोणता खेळ करतो, ॲरोबॅटिक, ॲरोबिक्स कोणता आहे, योगासना, काय सांगितलं तू, हां कोणत्या, मी ॲरोबिक्स, झुंबा. सपोज काय करायचं, खोली बंद करायची, मस्त लागेल. इतकं घामाने लगबग म्हणजे इतकं लागतं, आणि मस्त बसून सगळं निगेटिव्हिटी नर्वसनेस सगळं बाहेर. प्लस तेवढंच नाही तर घरच्यांचं पण वागणं बदललं. म्हणजे ते विचार, म्हणजे जे आईची चिडचिड असायची ना, तर ती नाही होत आता माझ्या. म्हणजे किंवा सकाळी उठते व्यवस्थित, सगळं रुटीनमध्ये सुरू आहे. आपल्या लोकांना आवडतं ना, चांगलं केलं लोकांना आवडतं. मग हे कंटिन्यू ठेवलं तर आपण सतत आवडतो. ओके.
म्हणजे जे इथे यायचं आणि जेव्हा ते संकल्प केला तुम्ही तुमचा जेव्हा कॉल आला होता त्याच्यानंतर असं झालं की जानेवारीनंतर म्हणजे ते एक्झाम झाली त्याच्यानंतर असं झालं होतं की मी 8-9च्या पहिले कधी उठलो म्हणजे 8 म्हणजे सकाळी उठायची जे रुटीन होतं पहिले ते आता पुन्हा आलं. आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सांगायचे साधना झाल्यानंतर तर 3 दिवस तरी म्हणजे 3-4 दिवसापासून माझ्या मनात होतं की आत्मनिवेदन वाचायचं आहे आत्मनिवेदन वाचायचं आहे. पण पप्पांसमोर जाऊन म्हणायची हिंमत नव्हती होते बुक द्या. तर त्या दिवशी आई वाचत होती तर मी म्हटलं ते म्हणजे वाचायचं आहे म्हटलं मला. तर म्हणजे ते इच्छा झाली मनातून की म्हणजे दादांबद्दल काय असते आणि ते आता आवड झाली. मोठा इव्हेंट आहे. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणं आम्ही सांगितलं ना इच्छा निर्माण होणं सगळं झालं. आता इच्छेला बळ आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ॲक्टिव्ह व्हावं. बरं की झोप तुमची बाजूला करावं नाही. आता पण खूप झोप आहे आता मग झोपायचं नाही. मग तुम्हाला वेळ सगळं सगळं होतं आपल्याला. जेव्हा ज्यावेळेला आपल्याला इच्छा होईल तहान लागते आणि तहान अशी असते की ती संपत नाही ती वाढत जाते. पाणी पिलं तरी आणखी पाणी पाहिजे अशी तहान लागते. मग एक वेळ येते की आपण तिथे नसतो आपण इथे यायची जबरदस्ती नाही काय करायचं ते ध्येयच नाही आपलं. आपलं माध्यम गुरुनी वापरलं याचा आनंद आहे. मी शिकवलं नाही तुम्हाला मी सांगितलं नाही तुम्हाला तेच सांगतायचं तेच करून घेतो. आय एम जस्ट इन्स्ट्रुमेंट. कोणतेही इन्स्ट्रुमेंट पाहिजे बोलणार म्हणून मी असे बोलणारे 100 इन्स्ट्रुमेंट झाले. किती लोक काय सतो घरी धोनी चालले असे माध्यमातून काय पण होऊन जात नाही. कसं काही काय सांगता येईल ही इच्छा निर्माण करणं असं बोलणं त्या क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे. सांगतात काय आणि सर्व मला तू घेऊन जाऊ काय ही इच्छा आहे ते त्याला घेऊन पण काय म्हणजे ते असं वाटत होतं की दादांनी ते कसं साध्य केलं ते कसं साध्य केलं ते आपल्याला माहीत झालं पाहिजे. ते वाचण्याचं पप्पा सांगत होते. पप्पा म्हणजे रोज वाचतात ना. तर म्हणजे मला असं होतं की म्हटलं पप्पांसमोर ते बुक म्हणजे आत्मनिवेदनाचं पुस्तक घेतलं तर आपण वाचलं तर पप्पा विचारेल काय वाचलं. मला हिंमतच नव्हती होत. पप्पांना जे कळलं नाही ते तुला तर म्हणून मग मी प्रत्येक पिढी आहे ना पहिली पिढी जाते ती काय करते अधिक त्यांच्यामध्ये जास्त तुम्हाला अधिक त्यांनी जास्त अधिक जोपासलं म्हणून तुमच्या वाट्याला नैसर्गिकरित्या अधिक तुम्हाला मिळालं आहे. त्यासाठी स्ट्रगल करायचं वाटतं नाही म्हणजे संघर्ष करायचं वाटतं नाही. संघर्ष त्यांनी केला आणि तो केला म्हणून तुम्हाला स्थिर सावध म्हणून जागा मिळाली. मग तुमचं कार्य काय त्याच्या पुढची अवस्था गुरुवंश म्हटलं बरं की मग आपल्यालाच कळतं काय लागतो आपणच त्यांना सांगू शकतो. ती वेळ जेव्हा येते तेव्हा पडला वाटतं आता मला लोक तयार झाला नुसतं इंजिनियर झाला वकील झाला डॉक्टर झाला म्हणजे तयार नाही झाला. त्या प्रोफेशनमध्ये तो कमांड तेव्हा तो त्या ठिकाणी प्रोफेसर होतो बरं कमांडर होतो. ती पण ती अवस्था त्यासाठी हे सगळे जे आहे सगळे काय माध्यम आहे जे आपल्याला डेव्हलप करतं. एकच ॲनी असतो मी तुझ्या डॉक्टर आहे समजा इथे इंजिनियर आहे मी तर काहीच नाही पण मला तुझ्याशी बोलता येतो का त्या विषयात मला नुसतं नाही वाचण्यात मला शेकडो लोकांबरोबर जायचं ते शेकडो लोकांना त्यांची सायकॉलॉजी मला कळली पाहिजे. सोल्युशन त्यांना जर प्रॉब्लेम द्यायचं तर त्यांची सायकॉलॉजी मला पहिले कळली पाहिजे. आणि सायकॉलॉजी कळायचं तर जवळ कोणतं केव्हा येतो आपण जेव्हा त्याला वाटतं की माझे विचार आहेत ते त्यांना आपल्या जवळच वाटायचे शरीरांजवळ नाही. म्हणून ते विचार जे आहेत जे व्यक्त होत आहेत ते त्याच्याच भाषेत जेव्हा व्यक्त होतात तेव्हा आता आपलं मनुष्य आहे काहीतरी मेडिकल याच्यामध्ये असलं पाहिजे. ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा तुम्ही जवळ येतात तिथपर्यंत नाही तुम्ही किती सांगून द्यायचं कळतं. त्यानंतर सिनेमा वापरतो मी यांच्या सिनेमाच्या गोष्टी सांगायला मी यांच्या सिनेमा सगळं चर्चा केलं एकदम हे तर एकदम वेगळंच म्हणजे जगातलं असं एकही फील्ड नको की तुमच्यासुद्धा व्यक्त करण्याचा वेळ आली तर तुम्हाला ते व्यक्त करता येणार तुम्ही अज्ञानी दिसता.
असं जीवन जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदमय जीवन जगणं. कळलं? याला जीवन म्हणतात. नुसतं जगणं, खाणं आणि पिणं म्हणजे जीवन नाही. कळलं? आणि ही क्रिएटिव्हिटी आहे. ही कोणत्याही गोष्टीची निर्मिती सगळ्यात मोठा आनंद देत असते. मी सांगितलं ना, आता आम्ही मागे केलं, मी कविता निर्माण केल्या, आपोआप झालं, मी केल्या नाही, पण ते मला निर्मितीचा आनंद मिळाला. मग त्याच्यापुढे हिच्या बहिणीने मग त्याला चाल दिली, त्याच्यावरती साथ चढलं, ते सौंदर्याचं आणखी 10 पटीने वाढलं. निर्मितीचा आनंद. चाल देणे हा सुद्धा निर्मितीचा आनंद आहे. दादांनी सगळ्या आरत्यांना पंतांकडे दादा जेव्हा गेलेत आणि तिथे बसले, दादा पंतांनी सांगितलं, हे घ्या 100 आरती तुला दिलं, काय करायचं तू कर. कारमधून जाताना गोवा पुणे चक्रा मारत असताना दादा ती आरती उचलली की गाडीमध्ये गुणगुणायला सुरुवात करायची, त्याची ट्यून तयार करायची. आणि मग दीपक ऐक रे, थोडं थांबलं की देते, ऐक बरं कशी वाटते ही, त्या चालीत म्हणून दाखवायचे. दादांना रागाचं ज्ञान नव्हतं, कोणत्या प्रकारचं संगीताचं ज्ञान नव्हतं, काही नव्हतं. हे उपजत असतं माणसामध्ये, सगळ्या गोष्टी आतमध्ये असतात, फक्त त्याला व्यक्त करणं हे महत्त्वाचं राहतं. आणि त्यासाठी आपले कोश जे आहेत हे 5ही कोश आहेत. जसं मी बोलू शकतो, तुम्ही बोलू शकता, ती पण बोलू शकतो, पण केव्हा त्याचं ज्ञान तुम्हाला झालं की हा कोश जो असतो तो ॲक्टिवेट व्हायला लागतो. ज्ञान देणारा कोश कुठे आहे, तर तो ॲक्टिवेट जर राहिला तर तुमच्या माध्यमातून तुम्ही नाही बोलणार, ते बोलणार, माध्यम तुमचं बोलणारे ते. मग कोणताही विषय असू दे, तो विषय तुम्हाला लगेच डोक्यामध्ये तुमच्या ताबडतोब धारण होईल. मला संगीताचं ज्ञान नाही आहे, पण संगीतामध्ये ज्ञान नसताना काय झालं, समोरच्याला असं वाटलं की याच्याशी बोलताना असं वाटतं की हा गायकाचा खूप नाही. फटकन त्याने एक दिवस प्रश्न केला, आणि मी एक राग म्हणतो म्हणे, कोणता राग ओळखा. आता मला रागाचे नाव मस्त येत होते, ते तुम्ही सगळी तयारी केली होती. कोणता हा म्हणे, मी फक्त एक अंतरा म्हणतो म्हणे, तुम्ही ओळखा म्हणून राग. आता मी ठरवून टाकलं, सांगितलं बघा तू, मी ठरवून टाकलं. दादांना म्हटलं, दादा आता परिषद माझी नाही तुमची, कळलं की नाही. आता तुम्ही म्हटलं मी तर ठरवून टाकलं, यांनी कोणताही रागमध्ये मी म्हणणार जय जयवंती आहे, हा जरा बरा वाटतं कानात शब्द. आणि त्यांच्या दृष्टीने जय जयवंती हा राग सामान्य माणसाला एकदम नाही आहे. तो भोपाळी हे वगैरे सगळं राहतं सुरुवातीला. तसंच काहीतरी आपण सांग नाही का, मी म्हटलं जय जयवंती सांगून देणार काही असं ठरवून टाकलं. त्यांनी एकच ओळ म्हटली, म्हटलं हा तर जय जयवंती आहे. तो माझ्याकडे असा पाहायला लागला. काय राहतं राग, बागेशी राग आहे, हे राग हे मिक्स असतात. मालकंस आहे, एकाचाच 2-2 राग राहतात, त्याला की नाही. तेव्हा त्याला सांगितलं, तुम्ही इतक्या क्षणात कसं ओळखलं म्हणून. मला अपेक्षा नव्हती म्हणतो, यू आर ग्रेट, थँक्स. मी म्हणतो द्या थँक्स, कळलं की नाही. म्हणजे आपल्याला अशा वेळेला दादा सांभाळतात, कळलं की नाही. आणि मग त्यांना म्हणतो, तुम्ही इतके कलाकार आहात संगीतातले, मला एक लेख पाहिजे माझ्या दृष्टीमासिकाकडे. आणि त्यांनी लिहून दिला, तुम्ही ते पब्लिश केला होता दृष्टीमासिक. कसं असतं जीवन पार, म्हणजे किती सांभाळतात आपल्याला दादा प्रत्येक फील्डमध्ये. फक्त तुमच्या डोक्यामध्ये दादा पाहिजे बस, त्याच्या दुसरं काही नाही. तर हे शक्य आहे. गुरुकार्य माझ्या जीवनातली प्राथमिकता, प्रियॉरिटी, मग बाकीच्या गोष्टी. असं जेव्हा आपण ठरवू तेव्हा मग गुरु तुमच्या आता जवळ यायला लागतात, की आता हा जरा तयार झाला, आता याला घडवायचं कसं ते मी पाहतो. कळलं, असा हा गुरुमार्ग आहे. आणि त्या मार्गात आपण आहोत. मग आपण सगळे कशात नग आहोत, म्हणजे हिरे आहोत. खरं म्हणजे हिरे आहेत सगळे, पण या हिऱ्याला पैलू पाडायला लागतात, तेव्हा त्या हिऱ्याची किंमत वाढते. याच्यातून काढला बाहेर तो हिरा काही म्हणत, फक्त जो हे असतो त्याचा ज्ञानी असतो त्याला त्या मजुरालाच कळते की हा हिरा आहे, नाही तर तो दगडच दिसतो. पण त्याला ती ज्ञान असते म्हणून तो बरोबर वेचतो, तिथून काढतो बाहेर, आणि त्याला पैलू पाडले की तुझा किती जग भरतात त्याचा प्रकाश. तसं ही साधना करताना आपल्यामध्ये आपोआप ज्ञानाची येते. पुस्तकं वाचावं लागत नाहीत, काही करावं लागत नाही, आपोआप या गोष्टीची आपल्यामध्ये निर्मिती होते. आणि जेव्हा जो विषय तुम्हाला दादांना लोकांपर्यंत न्यायचा आहे तुमच्या माध्यमातून ते स्वतः देतात आणि तुम्हाला पुढे नेतात. असं जीवन आहे. कळलं, ही आपली 10 दिवसाची सांगत आहे. कळलं की नाही. आता याच्या पुढे तुम्हाला ठरवायचं काय करायचं, कसं जायचं, हे सगळं तुम्हाला ठरवायचं. सगळे जीवनातले प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे, शिकता आलं पाहिजे. कळलं की नाही. असं एकाने म्हटलं नाही पाहिजे की तुला हे येत नाही. असं जीवन जगणं हे सगळ्यात सर्वोच्च परमोच्च जीवन आहे.
आणि प्रत्येकाने जगावं हाच तर आपला उद्देश आहे. खरं आहे. तीच खरी आपल्या गुरुप्रती आपली श्रद्धा आहे, निष्ठा आहे. नुसतं निष्ठा आहे, माझी श्रद्धा आहे, दहा मला देऊन द्या. खरं खरं ओके. पुन्हा आपण भेटू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा हेतू. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. मी दादा नमस्कार करतो. मी दादा नाही करतो, तुम्हाला नमस्कार. तुम्ही दादा करता, माझ्यासाठी दादा तुम्ही.